लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर होण्याच्या घटनेने देशाच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे। या पराभवामुळे केंद्रातील एनडीए सरकारमधील घटक पक्षांमध्ये तीव्र नाराजी उसळली असून आघाडीच्या अंतर्गत बैठकांमध्ये या मुद्द्यावरून मोठी चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात स्पष्ट आश्वासन दिले होते, मात्र स्वतःच्याच सरकारच्या काळात हे विधेयक संसदेत मंजूर होऊ न शकणे हा भाजपासाठी केवळ संसदीय पराभव नसून राजकीय नामुष्कीचा क्षण ठरला आहे। या निकालामुळे एनडीएतील अनेक घटक पक्षांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली असून आघाडीच्या समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान राजकीय वर्तुळात एक महत्त्वाची चर्चा आता जोर धरू लागली आहे। या पराभवानंतर भाजप देशात मध्यावधी निवडणुका जाहीर करण्याची शक्यता पडताळत असल्याचे सांगितले जात आहे। सत्ताधारी पक्षाच्या रणनीतिकारांच्या मते विधेयक नामंजूर होण्याच्या घटनेचे खापर विरोधकांवर फोडत महिला विरोधी विरोधक असा प्रचार करत सहानुभूतीच्या लाटेवर मध्यावधी निवडणुकीत उतरण्याचा पर्याय भाजपसमोर आहे। मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते हे पाऊल भाजपसाठी दुधारी तलवार ठरू शकते। एकीकडे महिला आरक्षण न देता केवळ राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करण्याचा आरोप होईल, तर दुसरीकडे एनडीए आघाडीतच फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। महिला संघटनांनी या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की महिला आरक्षण हा राजकीय खेळ नाही, ती घटनात्मक जबाबदारी आहे। आश्वासने देऊन पळ काढणाऱ्या सरकारला जनता माफ करणार नाही। आता सर्वांचे डोळे एनडीए घटक पक्षांच्या पुढील भूमिकेवर आणि केंद्र सरकारच्या अधिकृत निवेदनावर खिळले आहेत।